सोलापूर जिल्ह्यामध्ये आसमानी संकटाने बळीराजाच्या नाकी 9 आणल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे बार्शी तालुक्यातील राळेरास मधील एका शेताच्या ठिकाणी। आपण बघू शकताय की अवघ्या काही दिवसांमध्ये या टरबूजाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी मिळाली असती, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे आपण बघू शकताय की या टरबूजाचा माती मोल या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसापासून काहूर माजवलेला आहे आणि त्यामुळे आपण बघू शकताय की बागायत ज्या शेती आहेत त्याचं पूर्णतः नुकसान जे आहे ते झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर स्वतःचं रक्त आटवून या ठिकाणचा शेतकरी राजा जो आहे तो बागायत शेती करत असतो, मात्र इकडं अवकाळी संकट जे आहे ते आलेलं आहे। वादळी वारा येत असतो, अवकाळी पाऊस येत असतो आणि त्यामुळे बागायत शेतीमध्ये मग त्यामध्ये द्राक्ष असतील, कलिंगड असतील, खरबूज असतील ते पूर्णतः माती मोल होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत एक टरबूजाचे शेतकरी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी काय परिस्थिती आहे। आजोबा काय सांगाल की आपण बघू शकताय की या ठिकाणी पावसानं हाहाकार केलाय आणि आपलं टरबूज जे आहे ते मातीमोल झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। काय अनुभव आहे? काय नाही अनुभव म्हणजे कष्ट मरणाचं करून पावसानं वातावरणानं खराब झालं, काय पीक निघालं नाही, काय करायचं। मग काय आता सरकारकडे काय मागणी करताय तुम्ही? आता काय करतात ते सरकार काय ठरवेल ते, आता कसं आम्ही तर काय मागणी करावं। आता त्याचं नुकसान काय भरपाई काय तर काय केली तरी हे बरं होईल ना। एवढा मोठा खर्च करून काय हाती काहीच लागलं नाही ना। साधारण किती खर्च केलेला आहे तुम्ही या ठिकाणी? तुमची मेहनत तर दिसून येते, पण किती खर्च केलाय, किती खर्च येणं, किती उत्पादन हातात येणं अपेक्षित होतं? किती उत्पन्नाचा भावच नाही सापडला तर कसं उत्पन्न हाती लागेल? पावसानं वातावरणानं खराब होऊन गेलं, खर्च झाला 1 लाख रुपये, तरी पदरात काहीच नाही, मग कसं होईल? काय अपेक्षा व्यक्त करताय? सरकार म्हणतंय की लाडका शेतकरी अशा पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी दिल्या जातात। अधिवेशन सध्या सुरू आहे, थेट तुमचा आवाज अधिवेशनामध्ये पोहोचू शकतो, काय सांगाल आजोबा? काय सांगावं आता मी, काय सांगू तुम्हाला? तर बघताय तर समोर तुमच्या आमचं म्हणणं एवढं की खर्च केलेला त्याचं अनुदान काय तर आम्हाला भेटावं असं अपेक्षा आमची, दुसरं काय आहे? नक्कीच या आजोबांच्या तोंडावरती आलेल्या सुरकुत्या ह्या एक काळाच्या अनुभूती आपणाला या ठिकाणी देत आहेत। या काळ्या मातीमध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं मेहनत जी आहे ती या ठिकाणी उपजवलेली आहे, रक्त आठवलेलं आहे, घाम गाळलेला आहे, मात्र ऐनवेळी आलेला अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा आणि अवघ्या वर्षभराची मेहनत एका क्षणार्धामध्ये नेस्तनाभूत होते। त्यामुळं या मेहनतीची दखल शासन आणि प्रशासनानं घ्यावी अशी एकच हाक सोलापूर जिल्ह्यातला बळीराजा शासन आणि प्रशासनाकडे देत असल्याची सद्यस्थिती आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरापर्सन तौसिफ शेखसह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।